मीठ किती टाकायचं? टाक ना, तर अंदाजा माहित नाही तुला. हा आता मला काय माहिती. कोरवड्या घालणार ही स्वाती आमची, आणि मीठ मला म्हणते मीठ किती टाकायचं. तरी पहा सकाळपासून स्वातीची आमची अशी परेशानी चालू आहे. इथं चूल मांडलेली आहे, गेल्या वेळेस पण मांडली होती. आणि आज किती किलोची कोरवड्या येतात? आज 2 किलोच आहे. गेल्या वेळेस किती किलोच्या होत्या? 1 किलोला थोडं जास्त होतं. हां, आज 2 किलोच्या. 2 किलोच्या कोरड्याला एवढी परेशानी स्वातीची. गावाकडे बाया 10-10 किलोच्या कोरड्या घालतात दणकन. 10 किलोच्या घालते, पण त्यांच्या हाताखाली पण तसे भरपूर जण असते. मी आहे ना आता खाली. काही घालायला लागत नाही, डोकं खाता माझं. काय काय डोकं खाल्लं? ही कोणी सेटअप कोणी लावून दिलंय? ते तर पहिलेच लावलेले. कधी? अरे मी हे करून दिलं सगळं. हां, पण बरं का एकदम गावाकडचीच फिलिंग येते. इकडून पारायण पण चालू आहे. इकडे ऐकू येते का पारायण? सप्ताह बसलेला इथं. आणि हे काय पाणी टाकलं का आता? हां, ते चिक टाकायचं. आता ते चिक टाकायचं. दाखव बरं चिक. मस्त. तशी स्वाती सुगरण आहे आमची, आहे ना. ठीक आहे, असो. महाराष्ट्रीयन मुली सुगरण असतात असं तू म्हणतेस. जशी आई आहे तसंच ते बरोबर कॉपी करतात. हां, ठीक आहे असो. बरं आता किती वेळ लागणार अजून? चला आता चिकन घ्यायचं. चिक आता तुझीच घे, मी नाही घेऊ लागणार ना. तुम्ही टाकून द्या ना. नाही तू काय म्हणली आता, तुम्ही मीच केलं म्हणली सगळं ना. हां, तुम्ही फक्त मला म्हणा की मला कुरड्या खायच्या म्हणून. आणि पण गरम अरे बाबा, खायला तर आता ती खायला कोणाला काही सांगायची गरज नाही ना. ते प्रत्येकजण खाणारच ना केल्यावरती. हां, स्टार्ट. टेस्ट करून पाहायचं. मीठ तर समजत नाही, पाणी टेस्ट करून पाहिजे. थोडं टाकावंच लागते. अंदाजक टाटा नमक या हिशोबाने होऊ द्या. खरट करून टाकशील, गोल करशील पुन्हा. हां, तरी तर फायनली चिक टाकलेला आहे त्याच्यात. आता ते हटणं चालू आहे. हाटा पटापट लय मागाशी बनत होतात. असं करतील तसं करतील हे करतील.